तर हे आहे पोथीचे पान. तर आमच्या इथे याला पोथीचे पान बी म्हणतात आणि कुठे कुठे याला पात्रे पण म्हणतात. आता ह्याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर छान स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचे आहेत आणि मग त्याचे आपल्याला देठं काढून घ्यायचे. आता देठं काढणं गरजेचं आहे. मी खूप जणांच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की त्यांना हे पात्रे बनवताना त्यानंतर त्यांना गळ्यात खाज वगैरे येते. तर मी आज तुमच्यासोबत अशा टिप्स फॉलो करणार आहे ज्याने तुमचे परफेक्ट बनणार आणि कोणी पण तुमची तारीफच करणार आहे. तर आपल्याला पानं अशा पद्धतीने फ्लॅट करून घ्यायचं आहे. आता म्हणतात एक मी टी ब्रेक घेतला, तर चहाची थोडीशी तलब येते ते तुम्हाला माहिती आहे स्वयंपाक करता करता. तर म्हटलं चला थोडासा चहा पिऊन घ्यायला पाहिजे. चहा पिऊन झाला की कंटिन्यू आपलं काम करणं मी स्टार्ट केलं. मी एक ठेचा बनवून घेतला. त्याच्यात टाकायसाठी तुम्ही पाहू शकता आलं, मिरची, लसण आणि धने आणि जिरं आणि काळे मिरे टाकले. त्याला छानपैकी आपल्याला कुटून घ्यायचं आहे, एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी तुमच्यासोबत अशा टिप्स शेअर करणार आहे जेणेकरून की तुमचे पातळ तुम्हाला गळ्यात लागणार वगैरे नाही आणि खूपच टेस्टी बनणार आहे. तर आपल्याला आता घेऊन घ्यायचं आहे बेसन, हळद, धनेकूट, जिरेकूट, मिरची, तीळ, साखर, मीठ आणि लिंबू. आता सर्वात महत्त्वाचं हे आहे की याच्यात आपण जेवढं खटास टाकू तेवढं हे छान बनणार आणि तुम्हाला गळ्यात लागणार आहे. आता लिंबूच्या जागी तुम्ही दही टाका किंवा चिंचेचं पाणी टाका, पण आंबट टाकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला सांबार टाकायचा आहे आणि साखरेचे दाणे पण टाकायला विसरू नका, त्याने छान बॅलन्स होऊन जातं. आणि मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप सगळं सांबार टाकून. आता बॅटर होऊन गेलं आपलं रेडी. तर पाण्याला अशापैकी लावायचं. आता हे स्टेप पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला छान असं घट्ट बॅटर भिजवायचं आहे आणि ते इथे लावायचं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशी असली पाहिजे. एकदम घट्टसारखंच हे भिजवायचं आहे. त्यानंतर व्यवस्थितपणे पूर्ण पाण्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ठेवायचं आहे दुसरं पान. आता तुम्ही खालच्या साईडनी ठेवून द्यायचं आहे तसंच ऑपोजिट साईडनी आणि मग परत पुन्हा आपल्याला तेच स्टेप फॉलो करायचं आहे. छानपैकी याला लावून घ्यायचं आहे पूर्ण ह्याच्यावर बॅटर. आता आपल्याला एक तिसरं पान लावायचं आहे. आता डिपेंड करतं अगर तुमच्याकडे छोटे छोटे पान आहेत तुम्ही 4 पण लावू शकता. हे माझे थोडे मोठी साईजचे होते तर म्हटलं चला हे लावून घेऊ. मी व्यवस्थित पुन्हा याला ठेवून घेतलं आणि लावून घेतलं आहे पूर्ण याच्यावर. सगळ्याच पानाचे आपल्याला देठं काढणं गरजेचं आहे आणि थोडंसं बेलन फिरून घ्यायचं म्हणजे छानपैकी ते लागतात, फाटत वगैरे नाही जेव्हा आपण त्याला रोल करतो. दोन्ही साईडनी असा रोल करायचा आहे. परत थोडंसं बेसन लावायचं आहे आणि गोल गोल राऊंड फिरवत फिरवत याचा छानपैकी असा रोल आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी जशा पद्धतीने केला आहे तसा करायचा आहे आणि एकदम टाईट बांधायचं आहे जेणेकरून आपण ज्याला फ्राय करतो तेव्हा ते खुलणार वगैरे काहीच नाही, व्यवस्थित बनणार. आणि हा फ्रेंड्स चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक छान अशी कॉमेंट करायला विसरू नका आणि लाईक द्यायला तर बिलकुल विसरू नका. पुन्हा आपल्याला रोल अशी पद्धतीने तयार करून घ्यायचे आणि फ्राय करायला ठेवून द्यायचे. 20 ते 25 मिनिटसारखं याला फ्राय होऊ द्यायचे आणि तुम्ही जास्तीत जास्त 30 मिनिट पण ठेवू शकता याला. आपले तुम्ही पाहू शकता पातळे छानपैकी फ्राय झालेले आहेत. थोडंसं चाकू वगैरे टाकून पाहायचं पात्रे फ्राय झाले की नाही. त्यानंतर गोल गोल याला कट करून घ्यायचे जसे मी कट केलेले तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने पूर्ण पात्र्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला याच्यातला लेअर तर दिसत असणार की आपलं जे बॅटर होतं म्हणजे जे बेसनचं आपण गोल बनवलं होतं आतपर्यंत गेला आहे आणि छान एकदम लेअर बाय लेअर हे पात्रे रेडी झालेले आहे. तर आता आपल्याला एका साईडला तेल एकदम छानपैकी गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात हे पूर्ण पात्र फ्राय करून घ्यायचं आहे. आता खूप जण याच्यात तांदळाचं पीठ टाकतात ताकी हे क्रिस्पी हो, पण ते पण टाकायची गरज नाही आहे तुम्हाला. त्याशिवाय पण हे छान असे क्रिस्पी रेडी होतात. एकदम चवीला स्वादिष्ट लागतात आणि काहीच डाऊट नाही याच्यात की हे खूपच टेस्टी झाले होते. आणि मग पूर्ण आपल्याला फ्राय करून घ्यायचे जेव्हापर्यंत हे गोल्डन नाही होत तेव्हापर्यंत. आणि फ्राय केल्यावर ह्याला आपल्याला काढून घ्यायचे, पूर्णच पात्र्याला काढून घ्यायचे. तर हे एक झाले फ्राय केलेले. आता मी ह्याच्यात सेकंड टाईपचे बनवले होते. कोणी फ्राईड खातात कोणी नाही खात आणि आमच्या घरी जास्ती फ्राईड नाही बनवत होते, असेच बनवत होते जे मी आता सेकंड पद्धत तुम्हाला सांगत आहे. तर कढईमध्ये घ्यायचं आपल्याला तेल, थोडंसं जिरं मोहरी आणि ते टाकायचं, कढीपत्ता, ग्रीन चिली टाकून आणि चांगला एक तडका प्रिपेअर करायचे.
आणि जे आपण पात्रे रेडी केले होते त्याच्यातले थोडेसे पात्रे याच्यात टाकून आणि छान फ्राय करून घ्यायचे. तुम्ही एक वेळा अशा पद्धतीने पण ट्राय करा, हे पण खूप टेस्टी लागतात. आता रेग्युलरली आमच्या घरात हे बनत होते म्हणून मला माहिती आहे. खूप टेस्टी, खूप चवीला एकदम एक नंबर लागणारे असे पात्रे आपले रेडी आहे. तुम्ही एक वेळा हे पात्रे बनवणार तर नक्की तुम्हाला सगळे विचारणार कशा पद्धतीने बनवले आणि सगळ्याला भरपूर आवडणार अशी ही रेसिपी.